नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. समांतर जलवाहिनीस निधी कमी पडल्यास त्वरित शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा. आमदार सुभाष देशमुखांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना. अनुदान आवक जावक नोंदवही गहाळ प्रकरणी झेडपीच्या शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा दाखल. माध्यमिक विभागात उडाली एकच खळबळ. वैद्यकीय अधिकारी गोडसे आणि राऊतराव यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश. सीओ मनीषा आव्हाळ यांनी उगारला कारवाईचा बडगा. आणि लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात. मोटरसायकल सोडवण्यासाठी मागितली होती लाच. समांतर जलवाहिनीस निधी कमी पडल्यास त्वरित शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा आणि येत्या 8 महिन्यात ही योजना पूर्ण करावी, अशा सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या. सोलापूर शहराच्या दृष्टीने समांतर जलवाहिनी महत्त्वाची असून याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची विविध कामांबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीला महापालिका आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, विद्या पोळ, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, विद्युत कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, आरोग्य अभियंता विजय राठोड यांच्यासह विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी शहर आणि हद्दवाढ भागात विविध प्रश्न आहेत ते लवकरात लवकर मार्गी लागणे गरजेचे आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधा देणे महापालिकेचे कर्तव्य आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासल्यास त्यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करावा. आपणही त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. यावेळी आमदार देशमुख यांनी शहरात नाट्यगृह उभारणीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव शासनास सादर करावा. जुळे सोलापूर परिसरात राज्य राखीव बल कॅम्पमधील डीपी रस्त्यासाठी जागेचे संपादन करून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता उपलब्ध करून देणे. सोलापूर शहर हद्दवाढ भागातील खासगी नळ आकारणी शुल्क सुविधा नसताना केलेली आकारणी रद्द करणे. विविध ठिकाणी विरंगुळा केंद्र सुरू करणे. हद्दवाढ भागातील अमृत 2 योजनेअंतर्गत ड्रेनेज व पाणी पुरवठा संदर्भात प्रारूप आराखडा व अहवाल सादर करावा. सुंदरम नगर येथील स्विमिंग पूल क्रीडा विभागास हस्तांतरण करावे. गणेश बिल्डर्स नंबर 3 जुळे सोलापूर येथील मूलभूत सोयी सुविधांचा विकास आराखड्यामध्ये समावेश करावा. जुळे सोलापूर परिसरातील पथदिवे दुरुस्ती करावी. सोलापूर शहर हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर भागात नव्याने बसस्थानक उभारणीसाठी निधी उपलब्ध करणे. हद्दवाढ भागात नवीन अंगणवाड्या सुरू करणे. कुमठे ते सावतखेड शहर हद्दीतील रस्ता करणे. हद्दवाढ भागात घंटागाड्यांची संख्या वाढवणे. 14 मोकाट जनावरांना पायबंद घालण्यासाठी गुरेवाहक वाहन सतत कार्यरत ठेवणे. माझे शहर स्वच्छ शहर यासाठी सामूहिक स्वच्छतेचे आयोजन करावे. हद्दवाढ भागातील बगीचा व क्रीडांगणाचा सुधारणा आराखडा करावा. जुळे सोलापूर भागातील जानकीनगर बागेचे सुशोभीकरण करावे. कंबर तलावामध्ये ड्रेनेज पाणी सोडत असल्याने दुर्गंधी येते, त्यावर उपाययोजना कराव्यात. भारतीय विद्यापीठ व 22 सोसायटी पाठीमागील मोकळे असलेले व खड्डा असलेली जागा मालकी ही वन खात्याची असल्याचे समजते. याबाबत खात्री होऊन त्याची माहिती मिळवावी. तसेच तेथील अतिक्रमणाबाबत पाठपुरावा करणे. त्या ठिकाणी नियोजित ग्राउंड व गार्डनचा प्रस्ताव टाकावा आदी मागण्यांबाबत लवकर पूर्तता करावी, अशा सूचना यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी केल्या. माध्यमिक शाळेच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळ प्रकरणी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यासह तत्कालीन 5 शिक्षणाधिकाऱ्यांसह 3 प्रमुख लिपिका विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. माध्यमिक शाळेच्या अनुदान आवक जावक नोंदवही गहाळ प्रकरणी सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागातील तत्कालीन 5 शिक्षणाधिकाऱ्यांसह तत्कालीन 3 प्रमुख लिपिकांविरोधात सदर बसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली. या प्रकरणात गुन्हा दाखल होण्यासाठी लोकशासन पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केला होता. यानंतर बुधवारी रात्री उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून माध्यमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी विद्या शिंदे, जयेश शिवशरण यांच्या कालावधीतील कॅम्पमध्ये शाळांच्या टप्पा अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षकाची वैयक्तिक मान्यता दिलेली नोंदवही गहाळ आहे. त्यापुढील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कालावधीतील रजिस्टर न आढळल्याने त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
उपशिक्षणाधिकारी नाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तत्कालीन शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर, सुलभा वठारे, जावेद शेख, विद्या शिंदे, JS शिवशरण या 5 शिक्षणाधिकाऱ्यांसह लिपिक सुरेश देवकर, राजेंद्र सोनकांबळे, मुदस्सर शिरवळ या प्रमुख लिपिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीत त्या कालावधीतील काम पण नोंदवही, आवक जावक नोंदवही आढळत नसल्याने तत्कालीन शिक्षणाधिकारी जावेद शेख, तृप्ती अंधारे, मारुती फडके यांनी तत्कालीन लिपिक सोनकांबळे, तत्कालीन कनिष्ठ सहाय्यक शिरवळ, लोकसेवा प्रशालेचे मुख्य लिपिक देवकर यांना 15 सप्टेंबर रोजी नोटिसा काढण्यात आल्या होत्या. शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिलेल्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यासाठी 5 महिन्यांचा कालावधी लागला. शिक्षणाधिकारी सूरज मांढरे यांनी 24 एप्रिल 2023 रोजी दिलेल्या लेखी सूचना प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी तब्बल 5 महिने 18 दिवस लागले. माध्यमिक शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांनी व पुन्हा मारुती फडके असे 3 शिक्षणाधिकाऱ्यांनी काम पाहिले. आवक जावक नोंदवहीही झाली आहे, परंतु गुन्हा दाखल होत अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीचे प्रकरणी अडकले होते. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याकरता रात्री उशिरा माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. शिक्षणाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी वैद्यकीय अधिकारी गोडसे आणि राऊतराव यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिलेत. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र तिऱ्हे व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिऱ्हे, तालुका उत्तर सोलापूर येथे भेट देऊन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची पाहणी तसेच परिसर स्वच्छतेची पाहणी केली. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा तपासल्या. यावेळी आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी गोडसे हे विनापरवाना रजेवर असल्याचे दिसून आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषध साठा नोंदवही उपलब्ध नव्हती. त्यामुळे गोडसे वैद्यकीय अधिकारी व श्रीमती राऊतराव वैद्यकीय अधिकारी यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिऱ्हे येथे भेट दिली असता सर्व शिक्षकांची उपस्थिती पाहणी करण्यात आली. 3 शिक्षक रजेवर असल्याचे निदर्शनास आले. इयत्ता 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जनाचे आकलन चांगले असल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांना चांगले ज्ञानार्जन करून उज्ज्वल भविष्य घडवण्याच्या शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारांतर्गत शिजवलेल्या माध्यान्ह भोजनाच्या आहाराची चव घेतली असता साधारण असल्याचे दिसून आल्यामुळे सुधारणा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. संबंधित अभिलेखाची पडताळणी केली असता आहार साठा नोंदवही उपलब्ध झाली नाही. उपस्थित विद्यार्थी व शिजवलेला आहार यामध्ये तफावत असल्याचे दिसून आले. शासनाने ठरवलेल्या पाककृतीनुसार आहार दिला जात नसल्याचे निदर्शनास आले. धान्य साठवणूक खोलीची पाहणी केली असता मटकीस जाळ्या लागल्याचे निदर्शनास आल्याने संबंधित मुख्याध्यापक यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्याबाबतचे निर्देश शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना देण्यात आले. राहील की शाळा, अंगणवाडी, PHC हे आपल्यासाठी आहे आणि प्रत्येक सगळ्यांनी जागृत राहावं त्याच्यामध्ये. मी व्हिजिट करणार आहे तक्रारीच्या अनुषंगाने म्हणा, इतर अनुषंगाने म्हणा आणि त्याच्यामध्ये वेळोवेळी 15 दिवसाला मी व्हिडिओची मीटिंग, त्याच्यानंतर THOची मीटिंग घेऊन मुख्यालयी राहणं, रोज वेळेवर हजर असणं, तिथेचे रेकॉर्ड किपिंग व्यवस्थित ठेवणं ह्याच्याविषयी आदेश दिलेले आहेत आणि जे करणारे त्यांच्यावरती कारवाई नक्की. पण समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांच्या विरोधात बऱ्याच तक्रारी असतात त्या संदर्भात त्याच्याविषयी त्यांना वेळोवेळी आम्ही शोकस दिलेले आहे. मला जिथे परफॉर्मन्स आढळून येणार नाही त्याविषयी आम्ही पुढे चालून त्यांच्यावरती नक्की कारवाई करू आणि काय असेल त्या प्रस्ताव नक्की पाठवू. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनावर लाखो रुपयांचा चुराडा होत असून ऐन दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेल्या या जिल्ह्यात अधिकाऱ्यांच्या दालनावर होत असलेल्या खर्चाबाबत थेट पालकमंत्री यांच्याकडे दाद मागणार असल्याचा इशारा माऊली हळणवर यांनी दिला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेऊन 3 महिने पूर्ण होतात न होतात त्यांच्या दालनासाठी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. सध्या जिल्हा परिषदेत प्रशासक राज असल्यामुळे सर्वस्वी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे कारभार असल्याने त्यांच्या सुसज्ज दालनासाठी लाखो रुपये खर्ची पडत आहेत. यासाठी जिल्हा परिषदेचा अर्थ विभाग सभापतींच्या कार्यालयात हलवण्यात आला आहे. अर्थ विभाग कार्यालयाचे मागील वर्षापूर्वीच रिनोव्हेशन करण्यात आले होते, परंतु मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालय बदलण्याच्या निर्णयानं पुन्हा अर्थ विभागाची मोडतोड करून अर्थ विभाग दुसऱ्या मजल्यावरील सभापतींच्या दालनामध्ये हलवण्यात आला आहे.
लेखाधिकाऱ्यांच्या दालनातील कम्प्युटर टेबल, कागदपत्रे, साहित्य हे सभापतींच्या कार्यालयात शिफ्ट करण्यात आले असून सीईओ आव्हाळे यांच्यासाठी सुसज्ज असे कार्यालय बनवण्यात येत आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाच्या सुरू असलेल्या या कामाबाबत बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांना विचारणा केली असता त्यांनी हात वर केले. टेंडर कोणाला दिले, रक्कम, खर्च किती याचा कुठलाही ताळमेळ बांधकाम विभागाकडे नाही. गेल्या 15 दिवसांपासून या दालनाचे काम सुरू आहे. सुसज्ज अशा या दालनातून आता जिल्हा परिषदेच्या कारभाराचा गाडा आणखीन जोमाने सुरू होणार आहे. एकीकडे जलजीवन मिशनच्या कामामध्ये पारदर्शकता आणि टेंडरच्या कामाबाबत बोट दाखवणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी स्वतःच्या दालनाच्या दुरुस्तीचे टेंडर आणि ठेकेदार याबाबत काय बोलणार हा सवाल आता सर्वसामान्य नागरिकांमधून उमटत आहे. आजपर्यंतच्या मुख्य कार्यकारी यांनी याच दालनातून कारभार करणे पसंत केले, परंतु 3 महिन्यांपूर्वी पदभार घेतो न घेतो मोकळा श्वास कार्यालयात घेण्यासाठी चक्क अर्थ विभागाचे कार्यालय बदलून आता त्या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे दालन होणार आहे. त्या सुसज्ज दालनातून आता जिल्ह्याचे काम सुरू होणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या या कार्यालयात मोकळी हवा येत नसल्याने, जागेची कमतरता असल्याने त्यांनी कार्यालय बदलण्याचा निर्णय घेतला आहे. सीईओ यांच्या कार्यालयावर जितका खर्च झाला तेवढा खर्च जर एखाद्या ग्रामपंचायतीवर केला असता तर ते गाव समृद्ध झाले असते. जिल्हा परिषदेमध्ये सदस्य नसल्याने अधिकारी मनमानी कारभार करत आहेत. याबाबत आम्ही पालकमंत्र्यांकडे तक्रार देणार असल्याचे माऊली हळणवर यांनी सांगितले. सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा मुख्याधिकारी मॅडमचं कार्यालय रिनोव्हेशन करण्याचं काम लाखो रुपये खर्चून आज जिल्हा परिषद करीत असल्याचं दिसून येत आहे. या ठिकाणी गेल्याच वर्षी नवीन केलेलं त्यांचं कॅबिन अगदी तोडफोड करून ते बदलण्याचं काम शासनाचे हे पैसे वायपट घालवण्याचं काम चालू आहे. कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई निर्माण झालेलं आहे, पावसाचं प्रमाण कमी झालेलं आहे, या ठिकाणी टंचाई निर्माण होणार आहे. अनेक गावातील गावातील विकासकामं, विविध विकासकामाची बिलं तटलेली आहेत, अगदी बेघरांची बिलं तटलेली आहेत. तरीसुद्धा मनमादी या ठिकाणी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये प्रशासक असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांच्या हुकुमशाही पद्धतीनं हे कामकाज सुरू असल्याचं दिसून येत आहे. उद्या माननीय सोलापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार करणार आहोत. कारण सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सर्वच अधिकारी गेल्या अनेक वर्षापासून एकाच टेबलवर राहून मनमानी आणि हुकुमशाही पद्धतीनं कारभार करत आहेत. शासनाच्या पैशाचा अपयोग या ठिकाणी होत आहे. तो जो पैसा आज या कॅबिनला जाणारा लाखो रुपये एखादा गाव सुधारण्यासाठी सुद्धा झाला असतं. मी सोलापूर जिल्हा परिषदेच्या अत्यंत कर्तव्यदक्ष असलेल्या व अत्यंत संवेदनशील असलेल्या जिल्हा मुख्याधिकारी मॅडम यांना विनंती करतोय, असा शासनाचा पैसा वायपट घालवण्याचं काम करू नका. कारण गेल्याच वर्षी नवीन केलेलं कॅबिन आपण बदलण्याचा घाट घातलेला आहे. आम्हाला माहिती आहे की सोलापूर जिल्हा परिषदेचं कॅबिन मॅडमचं कॅबिन अत्यंत चांगलं असावं, पण जे चांगलं फोडून त्या ठिकाणी दुसरं कॅबिन करण्याचं कारण नाही. पालकमंत्री महोदयांकडे आम्ही याची तक्रार करणार आहोत. जिल्ह्यामध्ये सध्या दुष्काळाची दाहकता तीव्र झालेली असताना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या निगडीत असलेल्या कृषी विभागाचा डीबीटी योजना, पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक योजना, समाज कल्याण विभागाच्या आणि महिला बालकल्याण विभागाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न होत नाही. सर्वसामान्यांकडून हजारो अर्ज प्रलंबित असताना त्याकडे प्रशासनाला लक्ष द्यायला वेळ नाही, परंतु कार्यालय बदलण्यावर आणि सुसज्ज बनण्यावरच प्रशासनाचा फोकस दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या या दालनावर होत असलेल्या खर्चाबाबत आणि टेंडर प्रक्रियेबाबत बांधकाम विभागानेच आता हात वर केल्याने नेमके हे दालन कुठल्या निधीतून होतंय याकडेही तितकीच साशंकता आहे. शासकीय कंत्राटीकरण आणि शाळा दत्तक योजनाबाबत शासन निर्णयाची युवा महासंघाच्या वतीने होळी करण्यात आली.
शासकीय पदांचे कंत्राटीकरण, शासकीय शाळा दत्तक योजना, संभाजीनगर व नांदेड येथील औषध व आवश्यक आरोग्य सुविधांअभावी निष्पाप रुग्णांचे झालेले मृत्यूकांड, पत्रकार व विचारवंतांवरील भ्याड हल्ले, गोदुताई नगर येथील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त आणि जड वाहतूक आदी प्रश्न व मागण्या घेऊन युवा व जनता विरोधी शासन निर्णयाची आज होळी केली. यापुढील आंदोलन आणखी तीव्र असेल असा इशारा युवा महासंघाचे जिल्हा सचिव ॲडव्होकेट अनिल वासम यांनी दिला. DYFIच्या वतीनं महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं सरकार चाललंय, शासकीय पदांचं कंत्राटीकरण असेल, स्थानिक माध्यमांच्या किंवा शासकीय शाळांचं दत्तक योजना असेल, त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या संभाजीनगर आणि नांदेडमध्ये औषधांअभावी जे मृत्यूकांड झालेलं असेल, या घटना महाराष्ट्राला आणि पुरोगामी महाराष्ट्राला शोभणाऱ्या नाहीत. एकीकडे स्वतःला गतिमान सरकार, वेगवान सरकार म्हणणारं हे फडणवीस आणि शिंदे सरकार लोकांच्या जीवाशी खेळतंय. आमच्यासारखे कित्येक बेरोजगार आज कोट्यावधी लोक नोकरीसाठी वणवण फिरतायत. डिग्री आहेत, डिप्लोमा आहे, PhD आहे, पण नोकरी नाही. अहो, तहसीलदार सारखं पद देखील आज हे कंत्राटीकरणाच्या पद्धतीनं भरण्याची भाषा करतायत. यांचा निषेध या ठिकाणी आम्ही करत आहोत. आमची मागणी एकच आहे, शासकीय पदांचं कंत्राटीकरण रद्द झालं पाहिजे. यावेळी अशोक बल्ला, रफिक काझी, बाळकृष्ण मल्याळ, मधुकर चिल्लाळ, अप्पाशा चांगले, नरेश गुल्लापल्ली, सन्नी कोंडा, दिनेश बडगू, राहुल बुगले, राकेश मेहत्रे, संतोष बोडा, जईद मुल्ला, मझहर आगवाले, श्रीकांत बोगम, अजय बोड्डू, अनिल काडगी, चंद्रकांत धोत्रे, जावेद पठाण, गोविंद सज्जन, अप्पाशा निकंबे आदींसह युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिका आणि यांच्या संयुक्त विद्यमाने सफाई मित्रासाठी लोन मेळावा आयोजित करण्यात आला होता. सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या मार्गदर्शनाखाली सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज 2024 शासन निर्णयानुसार हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन अधिनियम 2013च्या अंमलबजावणी करणे, राष्ट्रीय सफाई कर्मचारी फायनान्स आणि विकास संस्था यांच्याकडील विविध सफाई मित्रांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती होण्यासाठी तसेच इतर बँकांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे लोन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या लोन मेळाव्याचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित असलेले सफाई मित्र यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले. या मेळाव्यास आरोग्य निरीक्षक, सफाई कर्मचारी उपस्थित होते. सोलापूर महानगरपालिकेतर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान स्वयंरोजगार कार्यक्रम अंतर्गत शहरातील विविध महिला बचत गटांना कर्ज वितरण करण्यात आले आहे. सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते सदर बचत गटांना प्रतिकात्मक धनादेशाचे वाटप करण्यात आले. विभागाकडून या आर्थिक वर्षामध्ये एकूण 40 बचत गटांना एकूण 1,20,35,000 रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आलेले आहे. तसेच सदर प्रसंगी आयुक्तांनी बचत गटांच्या व्यवसायाविषयी माहिती घेऊन व्यवसाय वाढीकरता बचत गटांना मार्गदर्शन केले. सदर प्रसंगी शहर प्रकल्प अधिकारी तथा उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांचेही मार्गदर्शन बचत गटांना प्राप्त झाले. यावेळी शहर अभियान व्यवस्थापक उज्ज्वला गणेश, समीर मुलाणी तथा समुदाय संघटक उपस्थित होते. महापालिका जय भारत माते सेवाविरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला. सोलापूर महापालिका जय भारत माते सेवाविरुद्ध संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बेघर दिन साजरा करण्यात आला. यामध्ये रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा, गीत गायन स्पर्धा, वैयक्तिक स्वच्छता, आरोग्य तपासणी शिबिर, दंत तपासणी शिबिर, ध्यान शिबिर, योगा प्राणायाम साधना शिबिर इत्यादी कार्यक्रमांची मेजवानी आपुलकी बेघर निवारा केंद्र कुमठानाका येथे करण्यात आली. सोलापूर महानगरपालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त तथा शहर प्रकल्प अधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या सूचनेनुसार विविध उपक्रम राबवण्यात आले. याप्रसंगी शहर अभियान व्यवस्थापक समीर मुलाणी, आरोग्य निरीक्षक विठोबा सिंधीबंदी यांच्या हस्ते स्पर्धेच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षीस वितरण करण्यात आले. याप्रसंगी समुदाय संघटक वसीम शेख, सत्यजित वडावराव, शशिकांत वाघमारे, प्रभागातील जमादार दत्ता गायकवाड,
आपुलकी बेघर निवारा केंद्र व्यवस्थापक अशोक वाघमारे, इफ्तार शेख, काळजीवाहक शक्ती जाधव, महिला काळजीवाहक दिलशाद शेख, धर्मा कांबळे, उत्तम बनसोडे तसेच जय भारत माता संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर शशांत वळवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. या प्रसंगी बेघर निवारा केंद्रातील बेघर महिला व पुरुष यांची उपस्थिती होती. औद्योगिक वसाहतीतील वीज कर्मचारी झुल्फिकार शेख यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना महाराणा प्रताप झोपडपट्टी इथं घडली आहे. होडगी रोड, सोलापूर येथील औद्योगिक वसाहत उपकेंद्र येथे ऑपरेटर झुल्फिकार शेख हे सेवा बजावत होते. दरम्यान बुधवार म्हणजे लाईन मेंटेनन्स करण्याकरिता आठवड्यातील एक दिवस या दिवशीच वीज कर्मचारी हे संबंधित भागातील वीज बंद करून काम करत असतात. महाराणा प्रताप झोपडपट्टी येथील लाईनवर असलेल्या झाड तोडण्याकरता संबंधित वायरमन सय्यद यांनी ट्रान्सफॉर्मर बंद करून काम करत होते. यावेळी मॅच चालू आहे, तुम्ही लाईन का बंद केली म्हणून संजय कोल्हापुरे हे उपकेंद्र येथे येऊन शिवीगाळ करू लागले. कार्यरत कर्मचारी झुल्फिकार शेख हे त्यांना समजावत होते की झाडे तोडण्याचे काम चालू आहे, 1 तासाच्या आत वीज पुरवठा सुरळीत होईल. परंतु कोल्हापुरे यांनी शिवीगाळ करत तुम्हाला मस्ती आली आहे असे म्हणत शेजारीच पडलेल्या स्ट्रीट लाईटच्या लोखंडी पाईपने मारहाण करण्यास सुरुवात केली. मानेजवळ पाईपचा फटका इतका जोरात बसला की झुल्फिकार शेख हे जागेवरच बेशुद्ध पडले. यावेळी इतर कर्मचाऱ्यांनी शेख यांना पुढील उपचारासाठी अपेक्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याची माहिती सहाय्यक अभियंता NT मुजावर यांनी दिली. आरोपीस तात्काळ अटक करून कारवाई करावी, अन्यथा काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नितीन चव्हाण, अमरनाथ शिंदे, धुळप्पा टेळे, सुनील काळे, नीलकंठ कांबळे, अयाज बेपारी, नवील शेख, संभाजी रुपनर, बालाजी जाधव, फहीम शेख, मल्लीनाथ मुनोळी आदींनी दिला आहे. पुहिम शेख, भामिनीनाथ गुणजी, कालियाकार आदींनी दिला. यावेळी कार्यकारी अभियंता आशिष मेहता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदीप मोरे, सहाय्यक अभियंता अमोल पंढरे, सुधीर ननावरे यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन संबंधित घटनेची माहिती घेतली. आज बुधवार असल्यामुळे मेंटेनन्सचे काम महाराणा प्रताप झोपडपट्टी येथे झाडं तोडण्याचे काम चालू होते. त्या दरम्यान तिथला सप्लाय बंद करून, ट्रान्सफॉर्मर बंद करून त्या ठिकाणी पिंपळाचे झाड तोडायचे काम चालू होते. आणि त्यावेळेस एका ग्राहकांनी ऑफिसला फोन केला की लाईट किती वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्यानंतर ऑन ड्युटी ऑपरेटर झुल्फिकार शेख यांनी त्यांना सांगितले की अर्धा तासामध्ये लाईट सुरू होणार आहे. तदनंतर तो ग्राहक संजय कोल्हापुरे नावाचा ग्राहक ऑफिसला आला आणि त्यांनी झुल्फिकार शेख यांच्याशी वाद घातला आणि रागाच्या भरामध्ये संजय कोल्हापुरे यांनी ऑपरेटर झुल्फिकार शेख यांना पाईपने, लोखंडी पाईपने त्यांच्यावर हल्ला केला आणि तदनंतर झुल्फिकार शेख यांना पुढील उपचारासाठी अपेक्स हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आलेले आहे. आता तुमची काय मागणी आहे? सदर माणसावर गुन्हा दाखल करावा व यापुढे अशा घटना होऊ नयेत म्हणून शासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी. वीज क्षेत्रात वारंवार वीज कर्मचाऱ्यावर जे हल्ले होत आहेत, त्या हल्ल्याचा आज मी जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर जो औद्योगिक वसाहत येथे ऑपरेटर झुल्फिकार शेख यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला आहे, अशा घटना वारंवार घडत असताना देखील शासनास जाग येत नाही. आज वीज कर्मचारी लोकसेवकाचा दर्जा असताना देखील त्याची कुठलीही दखल घेतली जात नाही व आमचे कर्मचारी वीज बिल वसुली असू दे अथवा लाईन मेंटेनन्सची कामं असू दे, प्रत्येक वेळेस लाईन बंद केली तर वसुलीसाठी गेलेल्या आमच्या कर्मचाऱ्यांना देखील मारहाण होते. त्याचबरोबर आता यांची डिरिंग इतकी वाढलेली आहे की हे ऑफिसमध्ये उपकेंद्रात जाऊन आमच्या कर्मचाऱ्यास मारहाण करायला लागलेत. ह्या गोष्टीचा जाहीर निषेध तर आहेच, परंतु अशा समाजकंटकावर वेळीच लक्ष घातलं पाहिजे व त्यांना वेळीच पायबंद घातला पाहिजे. आज ज्या कर्मचाऱ्यास मारहाण झालेली आहे व ज्या आरोपीने त्यांना मारहाण केली आहे त्या आरोपीस ताबडतोब अटक करावी, अन्यथा महावितरण सोलापूर शहर विभागाच्या वतीने संपूर्ण कामकाज बंद करण्यात येईल असा सज्जड इशारा देत आहे. व आजच्या जर त्या आरोपीस अटक झाली नाही तर उद्यापासून सर्व वीज कर्मचारी व आमच्या सर्व अंतर्गत संघटना हे आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. अर्ध्या तासात बाहेर जाऊन येते असे सांगून राहत्या घरातून निघून गेलेली 23 वर्षीय तरुणी बेपत्ता झाली असून आईने मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
दीप्ती मोहन जाधव वय 23 राहणार सिटीझन पार्क नवीन आरटीओ विजापूर रोड सोलापूर असे बेपत्ता झालेल्या तरुणीचे नाव आहे. बेपत्ता तरुणी अर्जदार यांची मुलगी असून दिनांक 7 ऑक्टोबर 2023 रोजी दीप्ती राहत्या घरातून अर्ध्या तासात बाहेर जाऊन येते असे सांगून निघून गेली, तरी ती अद्यापपर्यंत घरी आलेली नाही. तिचा मित्र, मैत्रिणी आणि इतर नातेवाईक व इतरत्र शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिची आई शुभांगी मोहन जाधव यांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार विजापूर नाका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार शेख हे करत आहेत. मोटरसायकल सोडण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. 2700 रुपये लाच घेतल्या प्रकरणात शहर वाहतूक शाखेतील पोलीस उपनिरीक्षकाला अँटी करप्शन पोलिसांनी अटक केली आहे. श्रीकांत बलभीम जाधव वय 57 राहणार सोलापूर असे लाच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. 2-3 दिवसांपूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी ट्रिपल सीट जाणाऱ्या वाहन चालकावर कारवाई केली होती. या कारवाईमधील वाहन सोडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी 2700 रुपये मागितले. गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय परिसरामध्ये पोलीस उपनिरीक्षक जाधव यांनी तक्रारदाराकडून 2700 रुपये घेतले. यातील 700 रुपयांची ऑनलाईन पावती केली. राहिलेली 2000ची रक्कम लाच स्वतःकडे ठेवली. लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना रंगेहात पकडण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव यांनी सोलापूर शहर पोलीस दलात अनेक वर्ष अंमलदार म्हणून सेवा बजावली आहे. परीक्षा देऊन ते पोलीस उपनिरीक्षक झाले आहेत. घोळसगाव येथे शनी अमावस्यानिमित्त देशभक्ती कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव आणि उमरगा तालुक्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेले स्वयंजागृत श्री शनैश्वर मल्लीनाथ देवस्थान येथे शनी अमावस्येनिमित्त जय भारत माता सेवा समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात शनिवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी दिवसभर देशभक्ती कार्यक्रमासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घोळसगाव आणि मराठवाड्यातील बोळेगाव सरहद्दीवर बसलेले शनैश्वर देवस्थान येथे प्रत्येक शनी अमावस्या यात्रेस तुळजापूर, उमरगा, आळंद व अक्कलकोट तालुक्यातील भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. यामुळे यंदा यात्रा कमिटीच्या वतीने शनी अमावस्या यात्रेनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. शनिवार 14 ऑक्टोबर रोजी पहाटे श्रींची महापूजा, महारुद्राभिषेक, नवग्रह पूजा, होम हवन आदी कार्यक्रम होणार असून सकाळी 7 वाजता घोळसगाव ग्रामप्रदक्षिणा करत श्रींची भव्य पालखी मिरवणूक विविध वाद्यांसमवेत श्री शनैश्वर मल्लीनाथ देवस्थानपर्यंत निघणार आहे. यानंतर सद्गुरू श्री ओम हवा मल्लीनाथ महाराज यांचा दर्शन सोहळा, महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार असून भाविक भक्तांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिंतूर तालुकाध्यक्षपदी माधव दराडे यांची निवड झाली आहे. दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी जिंतूर येथे पक्षाच्या बैठकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिंतूर तालुकाध्यक्ष माधव दराडे यांची निवड करण्यात येऊन नियुक्तीपत्र भाजपा नेते रामप्रसाद बोर्डीकर यांच्या हस्ते देण्यात आले. या प्रसंगी आमदार मेघना दिदी बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे, जिंतूर बाजार समिती सभापती भाजपचे नेते गंगाधरराव अंकलजी बोर्डीकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव भुमरे, डॉक्टर पंडितराव दराडे, तालुकाध्यक्ष विनोदराव राठोड, मुन्ना गोरे, नंदेश्वर बल्लोरे, खंडेराव आघाव, राजाभाऊ थिटे, प्रदीप चव्हाण, दत्ताभाऊ कटारे, सुंदरराव नाईक, गोपाळ रोकडे, विलास भंडारी, राजाभाऊ घुगे, कृष्णा देशमुख, भगवान दादा वटाणे, रविदादा घुगे, गजाननराव वऱ्हाड, किशोर जाधव, विकास जाधव, रामराव घुगे, मतीन तांबोळी, अशोक बुधवंत, संदीपराव आघाव, संदीप घुगे, भानुदास घुगे, शिवाजीराव काळे, पप्पू घुगे, संजय घुले, सुयोग मुंढे, शिवाजी आघाव, गजानन तळेकर, कान्हा तळेकर, महिला अध्यक्ष, सरपंच, भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. भाजप नेते मार्गदर्शक रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर व संपूर्ण वरिष्ठ नेते मंडळी यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा नक्कीच प्रयत्न करेन असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. समांतर जलवाहिनीस निधी कमी पडल्यास त्वरित शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा करावा. आमदार सुभाष देशमुखांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना केल्या सूचना.
अनुदान आवक जावक नोंदवही गहाळ प्रकरणी झेडपीच्या शिक्षण अधिकाऱ्यासह लिपिकावर गुन्हा दाखल. माध्यमिक विभागात उडाली एकच खळबळ. वैद्यकीय अधिकारी गोडसे आणि राऊतराव यांच्यावर प्रशासकीय कारवाईचे निर्देश. सीओ मनीषा आव्हाड यांनी उगारला कारवाईचा बडगा. आणि लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अँटी करप्शन विभागाच्या जाळ्यात. मोटरसायकल सोडवण्यासाठी मागितली होती लाच. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.